सुमेध गायकवाड यांच्यावरचे आरोप फोल, तक्रारदाराने मागितली जाहीर माफी। पारनेरमध्ये चर्चेत असलेल्या सुमेध गायकवाड प्रकरणाला मोठे वळण मिळाले आहे। तक्रारदार डॉक्टर मंगेश बेकारसे यांनी सुमेध गायकवाड यांचे नाव चुकीच्या पद्धतीने गुन्ह्यात समाविष्ट झाल्याची कबुली देत जाहीर माफी मागितली आहे। तसेच संबंधित गुन्हा आपण स्वखुशीने मागे घेत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे। या प्रकरणानंतर आंबेडकरी समाजामध्ये मोठी चर्चा रंगली असून समर्थकांनी याला सत्याचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली आहे। दरम्यान या घडामोडींमुळे पारनेर परिसरातील वातावरण निवळल्याचे बोलले जात आहे। जय शिवराय। मी डॉक्टर मंगेश बेकारसे। गेल्या काही दिवसापासून माझ्या सोशल मीडियावर जे काही बातम्या वगैरे येत आहेत त्या संदर्भात मी आज इथे खुलासा करण्यासाठी आलो आहे। सदरील प्रकरणामध्ये काही दिवसापूर्वी मी सोशल मीडियावरील फेसबुक प्लॅटफॉर्मवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी थोडे चुकीची पोस्ट करण्यात आली होती माझ्याकडून। त्या संदर्भात मी ती पोस्ट नंतर डिलीट केली। मला ती ज्यावेळेस लक्षात आली की ही चुकीची पोस्ट माझ्याकडून करण्यात आली आहे, त्यानंतर त्या चुकीच्या पोस्टमधून माझ्याविरुद्ध मोठ्या प्रमाणामध्ये आंबेडकरी जनतेचा जनक्षोभ उसळून आल्यानंतर जे माझ्यासोबत प्रकरण घडलं त्यावर मी आज सविस्तर बोलतो आहे। सदरील प्रकरणामध्ये मला आंबेडकरी समाजाच्या कुठल्याही भावना दुखायची इच्छा नव्हती किंवा मी ते जाणून बुजून काही केलेलं नव्हतं। तरीही काही समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्यांची सर्वांची मनापासून माफी मागतो। मी आंबेडकरांचा आदर करणाराच एक चळवळीत काम करणारा कार्यकर्ता असून मला कोणत्याही समाजामध्ये तेढ निर्माण करायचा कोणताही हेतू नव्हता। तसेच या प्रकरणामध्ये नंतर मी ज्या लोकांवर खंडणीचे स्वरूपातले गुन्हे दाखल केले होते त्यामध्ये त्या गुन्ह्यांमध्ये अनावधानाने काही विजय मकासरे असेल, सुमेध गायकवाड असेल यांची मी अनावधानाने ते नावं माझ्याकडून टाकण्यात आले होते। तरी सदरील पारनेर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असणाऱ्या FIRमध्ये मी ती FIR मागे घेतो आहे आणि सर्वांची पुन्हा एकदा माफी मागतो मी ज्यावेळेस तर सदरील प्रकरणामध्ये आंबेडकरी चळवळीत काम करणारे आज माझ्यासोबत आमचे सुरेश अण्णा बनसोडे असतील, गायकवाड साहेब असतील आणि इतर मान्यवर आज माझ्यासोबत आहेत। तर त्या सर्वांच्या साक्षीने मी आज या ठिकाणी ज्या सोशल मीडियावर माझ्याविषयी उलटसुलट चर्चा सुरू आहेत त्या थांबवून ह्या प्रकरणावर पडदा टाकण्यात यावा। आणि तरीही मी पुन्हा यानंतर कोणत्याही आक्षेपार्ह पोस्ट वगैरे असतील, सामाजिक भावना दुखावण्याच्या पोस्ट इथून पुढे मी करणार नाही। तरी मला समाजाने मोठ्या मनाने माफ करावे ही नम्र विनंती। धन्यवाद। मागील महिन्यामध्ये डॉक्टर बेकारसे यांच्याकडून एक फेसबुक पोस्ट व्हायरल झाली होती। त्यामुळे एक दोन समाजामध्ये तेढ निर्माण झाला होता। त्याच्यातून काही आंबेडकरी तरुणांनी, महिलांनी त्यांना काळं फासलं होतं। तर त्याच्यामध्ये त्यांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला होता व त्यांच्यावर पण समाजाच्या वतीने गुन्हा दाखल झाला। पण एक त्यांचे सर्व कुटुंबीय असतील, मामा, सासरे, वडील यांनी आमची भेट घेतली। अशोकराव गायकवाड असतील, माझी भेट घेऊन त्यांनी विनंती केली की हा जो काही प्रकार चालला आहे व जो दोन समाजामध्ये याच्यातून जातीय तेढ निर्माण होते व त्यामध्ये डॉक्टरांनी पण ते इथं येऊन त्याबद्दल माफी मागितली व परत अशी घटना होणार नाही याची ग्वाही दिली। तर माझं पण असं समाजाला सर्वांना विनंती आहे की एक त्यांनी माफी मागितलेली आहे, तर जे अनावधानाने काही पोस्ट झाले असेल तर त्यांना मोठ्या मनाने माफ करावं असं सांगतो। थांबतो। जय भीम। काही दिवसांपूर्वी डॉक्टर मंगेश बेकारसे यांच्याकडून सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली होती। तिचा सगळ्यात पहिले आवाज मी स्वतः सुमेध गायकवाड पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने उचलला होता। पण कालांतराने सर्वांच्या त्यांच्यावर पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आणि त्यांनीही माझ्यावर खोट्या पद्धतीचा गुन्हा दाखल केला होता। पण आज त्यांनी सर्व आंबेडकरी समाजाची माफी मागितलेली आणि सर्व आंबेडकरी समाजाला आव्हान आहे
की या प्रकरणावर आपण आता हे करावं की त्यांना त्यांच्या चुकीची त्यांना जाणीव झालेली आहे आणि त्यांना त्याची शिक्षाही झालेली आहे. कारण महिलांनी उत्स्फूर्तपणे आंदोलन मोर्चा करून त्यांना जे काळं भासलं होतं ते आपण क्रियेला प्रतिक्रिया दिलेली आहे. त्याच्यामुळे आंबेडकरी समाजाने आता उपवर्गीकरण जे होतं आहे त्या अनुषंगाने आपण आंदोलनामध्ये उतरावं आणि ह्या गोष्टीला आपण थांबवावं असं मी सर्वांना आवाहन करतो. या ठिकाणी थांबतो. जय भीम. गेल्या महिन्यामध्ये पारनेर तालुक्यामध्ये हा जो सगळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माननीय कांशीरामजी यांच्या संबंधामध्ये एक मीडियामध्ये पोस्ट आली आणि त्या पोस्टमध्ये त्यांच्याबद्दलचा अवमानकारक जो मजकूर होता तो मजकूर आंबेडकरी कार्यकर्त्यांनी, समाजानं आणि लोकांनी देखील वाचला. त्यामुळं जनक्षोभ हा सगळीकडे या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटू लागला, ही वास्तव आहे. अशा परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांची अपेक्षा होती की ज्यांनी अशा पद्धतीचा मजकूर प्रसिद्ध केलेला आहे ते करणारे आमचे डॉक्टर मंगेश दत्तात्रय बेकारसे हे मूळ राहणारे खारेकर जुनेचे आणि भाळवणीला त्यांचा वैद्यकीय व्यवसाय आहे. त्यांची पत्नी देखील डॉक्टर आहे आणि त्यांनी त्या सोशल मीडियामध्ये अशा पद्धतीचा मजकूर टाकल्यानंतर वेगवेगळ्याच्या प्रतिक्रिया उमटल्यानंतर त्यांच्यावर देखील या महिलांनी देखील एक वेगवेगळ्या प्रकारे त्यांना काळं फासण्याचा देखील कार्यक्रम केला. कारण ती प्रतिक्रिया येत असते ती सद्भावना होती आणि त्यामुळं यांच्या वक्तव्यामुळं आंबेडकरी चळवळीच्या भावना दुखावल्या, हे वास्तव होतं. त्यानंतर देखील मग सातत्यानं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेट, जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेट, वेगवेगळ्या ॲडिशनल एस पींना भेट, या संबंधामध्ये डॉक्टर बकरसे यांच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी केलेली आहे. काल देखील पारनेरला मोठा मोर्चा या निमित्तानं आयोजित केला होता आणि त्यांच्यावर देखील या निमित्तानं कारवाई करावी अशा पद्धतीची सगळ्या मोर्चेकरांची, सर्व वेगवेगळ्या संघटना असतील, वेगवेगळे पक्ष असतील, त्या पक्षांनी मागणी करून त्यांच्यावरच्या कारवाईचं जोरदार समर्थन केलं होतं. पोलिसांनी देखील त्या संबंधामध्ये निवेदन स्वीकारलेलं होतं. अशा परिस्थितीमध्ये पुन्हा सातत्यानं हे प्रयोग चालू होते. मग डॉक्टरांनी एक फिर्याद दाखल केली होती पोलीस स्टेशनला. ती जी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली होती ती 30 तारखेला केली होती. त्यामध्ये देखील एक मग दरोड्याचा गुन्हा हा दाखल झालेला होता. दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये त्याच्यामध्ये एक आंबेडकरी चळवळीतला युवा नेता सुमेध गायकवाड याचंही नाव होतं. परंतु सुमेध गायकवाड त्या ठिकाणी नव्हता. त्याच्या सासरवडीला औरंगाबादला होता. तो प्रत्यक्ष त्या ठिकाणी नाही. किंवा डॉक्टरांच्या बरोबर बोलताना कोणत्याही फोन क्लिपमध्ये त्यांनी मागणी केलेली किंवा बोललेला असा कुठलाही पुरावा नाही आणि तो बोललेला नव्हता. ही गोष्ट वस्तुस्थिती असताना देखील मग त्याच्या घरामधले देखील, सुमेधच्या घरामधले आई वडील, आई भाऊ, बाकीचे नातेवाईक, कार्यकर्ते देखील त्या सगळ्या प्रकारामुळे हतबल झाले, निराश झाले आणि एक त्यांच्या मनात भावना आली की अशा पद्धतीनं एक मानसिक त्रास या निमित्तानं हा सगळ्यांना व्हायला लागला. मग तो मानसिक त्रास जो होत होता त्याच्यापोटी मग या पारनेर तालुक्यामध्ये काल देखील जो मोर्चा केला त्यामध्ये डॉक्टर त्यांचे नातेवाईक इथे सगळे सकाळपासून आले होते. त्यांनी एक भूमिका घेतली होती की आमची चूक झालेली आहे, बाबासाहेबांच्याबद्दल असं बोलायला नको होतं, आम्ही आंबेडकरी समाजाची माफी मागतो आणि आंबेडकरी समाजाची माफी मागून पुन्हा माझ्या हातून असं कृत्य होणार नाही याचं लेखी आश्वासन, लेखी नोटरी करून तुम्हाला मी देतो अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं. त्याप्रमाणे त्यांनी नोटरी पण करून दिलेली आहे. म्हणजे यामध्ये वाद वाढवणं किंवा वाद वाढवून या सगळ्या परिस्थितीमध्ये दोन समाजामध्ये किंवा समाजामध्ये अशांतता निर्माण होईल अशा पद्धतीचं वातावरण होऊ नये म्हणून त्यांनी स्वतः लिहून दिलेलं आहे. त्यांनी तुम्हाला सांगितलं असेल की ही जी फिर्याद दाखल केलेली ती चुकीची आहे, खोटी आहे आणि त्यामध्ये ती मी माघार घेतो अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडलेली आहे. आणि म्हणून मी हे आंबेडकरी जनतेला विनंती करेन की तुमच्या दबावामुळे, तुमच्या ह्या सगळ्या आंदोलनामुळे ह्या ज्या अशा प्रवृत्ती तयार होतात त्या प्रवृत्तींना लगाम घालण्याचं काम या सगळ्या चळवळीने केलेलं आहे. या घटनेचा लोक निश्चितपणानं विचार करतील की जर आपण असं बोललो तर काय होतं आणि काय झालं तर समाजामध्ये कोणतं वातावरण तयार होतं याचं भान सगळ्यांनी
या सगळ्या सोशल मीडियामध्ये जे पोस्ट करणारे लोक आहेत त्यांनी ते ध्यानामध्ये ठेवलं पाहिजे आणि असे प्रकार पुन्हा घडू नयेत याची काळजी घेतली पाहिजे, अशा पद्धतीची भावना मी या निमित्तानं व्यक्त करतो. त्यांनी जी माघार घेतली, त्यांनी जी मिटवण्याची भूमिका घेतली, त्यांनी जी माफी मागितलेली आहे त्या माफीच्या रूपानं हा वाद मिटवावा अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करून हा वाद निश्चितपणानं पुढच्या काळामध्ये उद्भवणार नाही याची दक्षता सर्व आंबेडकरी समाजातल्या कार्यकर्त्यांनी घ्यावी अशा पद्धतीची विनंती करतो. धन्यवाद. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.